सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद 570 रचना 2 संत वैनतेय सदा निरामय. आधी सर्व वाचतो आणि नंतर अर्थ सांगतो. आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे निरंतर झुळ झुळ जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ नदीची काठी एकांती वसतो गंधित करीतो जन मन सारे भुजंगही नादे ज्याचे वेडावेला संत तो केवडा कैवल्याचा वेडा चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे पार ओलांडिले ज्ञात नभांगण मनाचे आकाश कांडियेले मागे संत वैनतेय सदा निरामय. आता बघा, आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे निरंतर झुळ झुळ जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ. आता बघा, मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे निरंतर झुळ झुळ जळ. जो निर्झर असतो तो निरंतर वाहत असतो आणि त्याचं पाणी झुळझुळ झुळझुळ आवाज करत असतं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे मधुर निनादे थेंब थेंब चाले. निर्झर निरंतर झुळझुळ त्याचं जळ वाहताना आवाज करीत थेंब 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 पुढे जात असतो. आणि अशा या निर्झरामध्ये आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन, अशा या निर्झराच्या पाण्यामध्ये वर उगवलेला जो सूर्य असतो तो निर्झराच्या पाण्यामध्ये नाचत असतो. का? कारण निर्झर वाहत असतो, पाणी हलत असतं. आकाशातला सूर्य त्या निर्झरामध्ये जणू काही नाचतोय, नर्तन करतोय असं वाटतं. आणि आकाशातला सूर्य हे चैतन्य आहे, त्यामुळे आदित्याचं नर्तन चालू आहे. चैतन्य त्या झुळझुळ पाण्याबरोबर वाहत आहे आणि झुळझुळ पाण्याचा आवाज म्हणजे जणू काही चैतन्याचं कीर्तन आहे. आता हे नीट समजून घ्या की झुळझुळ झुळझुळ करत निरंतर असा निर्झर वाहतोय, त्याच्या पाण्याचा झुळझुळ आवाज येतोय. पाणी वाहत असताना वरचा जो सूर्य आहे तो सूर्य पाण्यात दिसतोय, पण पाणी अस्थिर आहे, वाहत आहे, म्हणून आकाशातला सूर्य सुद्धा जणू काही त्या झऱ्यामध्ये निर्झरामध्ये नाचतोय असं वाटतंय. आणि ते झऱ्यामध्ये नाचणारा आदित्य किंवा सूर्य चैतन्यच त्या पाण्यामध्ये नाचतोय आणि पाण्याचा थेंब थेंब वाहताना येणारा झुळझुळ जळाचा जो आवाज आहे ते त्याचं कीर्तन आहे. म्हणजे वाहत्या निर्झराच्या पाण्यामध्ये आकाशात दिसणारा सूर्य दिसतोय, परंतु पाणी वाहत असल्यामुळे तो सूर्य सुद्धा पूर्णपणे दिसत नाही, जणू काही पाण्यावर नाच करतोय असा दिसतोय. आणि पाण्याचा जो जळाचा मधुर झुळझुळ असा आवाज आहे तो आवाज म्हणजे कीर्तन आहे. म्हणून आकाशातला सूर्य चैतन्य रूपे पाण्यामध्ये नाचतोय आणि पाण्याचा झुळझुळ असा येणारा आवाज हे त्या चैतन्याचं कीर्तन आहे, अशी येथे रूपकात्मक मांडणी केलेली आहे. म्हणून आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे निरंतर झुळ झुळ जळ. असा निरंतर झुळझुळ झुळझुळ करत वाहणारा निर्झर जसा असतो तसाच संत तो निर्झर अंतरी निर्मळ. तसाच संत सुद्धा सतत वाहणाऱ्या झऱ्यासारखा अंतरी मनामध्ये निर्मळ असतो. त्याचं मन अमन झालेलं असतं, परमशांत असतो. आता नदीची एक काठी एकांती वसतो गंधित करीतो जनमन सारे भुजंग ही नादे ज्याचे वेडावला संत तो केवडा कैवल्याचा वेडा. आता अशाच नदीच्या काठी एकांतामध्ये सुगंधित केवडा वसत असतो आणि आसमंत गंधित करीत असतो. आणि या आसमंत गंधित करणाऱ्या केवड्याच्या वासाने भुलून तिथे अनेक सज्जन संत सुद्धा येतात, दुर्जन माणसंही येतात आणि विषाक्त अंतःकरण असलेले नाग सुद्धा तेथे येतात. म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे, ज्याचा सुगंध आहे त्याचा नाद सुस्त असो दुष्ट असो सज्जन असो दुर्जन असो, नवे नाग असला सर्प असला तरी सुद्धा या सुगंधाने वेडावतो. आणि अशाच तऱ्हेने नदीच्या काठी एकांतात जसा
सुगंधित केवढा असतो, तसा नदीच्या काठी एकांतामध्ये संतही बसलेला असतो. तर संत हा जणू काही माणसातला केवढा आहे आणि केवढा हा जणू काही वनस्पतीतला संत आहे. म्हणून एकीकडे संत केवढा आहे आणि दुसरीकडे केवढा संत आहे. संत आणि केवढ्याला भुलून नागासारखे अत्यंत विषाने भरलेले सरपटणारे सर्प जातीचे प्राणी सुद्धा येतात नव्हे. दुष्ट माणसे सुद्धा केवड्याच्या मोहाने येतात. दुष्ट माणसे सुद्धा कधी कधी सज्जनाचं दर्शन घ्यायला येतात. तो सुष्ट असो, दुष्ट असो, विषाने भरलेला अंतःकरण असलेला माणूस असो किंवा विषाक्त विषाने भरलेला सर्प असो, सर्व माणसं नदीच्या काठी राहणाऱ्या केवड्याच्या आणि अर्थातच सज्जनांच्या दर्शनाला येतात. येथे भुजंग याचा अर्थ सर्प आहे आणि सर्पाचं अंग जसं विषाक्त असतं, विषाने भरलेलं असतं, तसं दुष्ट माणसाचं अंतःकरण सुद्धा विषाने भरलेलं असतं. तो अत्यंत विषारी दुष्ट असा माणूस असतो. पण विषय वासनेत दुंबून गेलेला असा दुष्ट म्हणजे जणू काही विषाने भरलेला भुजंग किंवा सर्पच होय. म्हणून इथे म्हटलेलं आहे, नदीच्या काठी केवढा राहतो, साधू संत राहतो. आणि केवढा आणि साधू संतांना पाहण्यासाठी सुष्ट दुष्ट दोन्ही तऱ्हेची माणसं येतात नव्हे. साप किंवा नाग सुद्धा तिथे येतो. तर असा हा संत पहिल्या कडव्यात म्हटलेला आहे, संत तो निर्झर अंतरी निर्मळ. संत मनामध्ये अत्यंत निर्मळ असलेला जणू काही झरा आहे. दुसऱ्या ठिकाणी म्हटलंय, संत तो केवडा कैवल्याचा वेडा. नदीच्या काठी असणारा सुगंधित केवडा आणि नदीच्या काठी राहणारा संत हा सुद्धा केवडाच आहे. मात्र सुगंधित केवडा हा नुसता सुगंधित केवडा आहे आणि संत सुगंधित असून त्याचं अंतःकरण दैवी असून त्याला केवड्याचं वेड नाही, तर तो स्वतःच केवढा आहे. त्याला जे वेड आहे ते कैवल्याचं वेड आहे. म्हणजे आपल्याला शांत निवांत साक्षीत्वात बसणं असा कैवल्याचा वेडा हा संत केवढा नदीच्या काठी असतो आणि नेहमीचा सुगंधित केवढाही नदीच्या काठी असतो. त्या दोघांना भेटायला सुस्त असो दुष्ट असो सर्व तऱ्हेची माणसं येतात नव्हे. अंतःकरण ज्यांचं विषाने पूर्ण भरलेलं आहे असे अत्यंत विषासारखे विषारी सर्पासारखी दुष्ट माणसं आणि प्रत्यक्ष साप नाग सुद्धा या केवड्याला आणि या संतांना भेटायला येतात. तर असा हा संत नदीच्या काठी वसतो आणि तो कैवल्याचा वेडा आहे. असा हा संत झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्यासारखा आहे. आता पुढे संत कसा आहे बघा. चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे पार ओलांडिले ज्ञात नभांगण मनाचे आकाश सांडियले मागे संत वैनतेय सदा निरामय. पहिल्या ठिकाणी म्हटलंय संत निर्मळ झऱ्यासारखा आहे. दुसऱ्या ठिकाणी म्हटलंय संत शुद्ध असणेपणी कैवल्याचा वेडा आहे. तो जणू काही या पृथ्वी तलावरती माणूस रूपाने जन्माला आलेला सुगंधित केवडा आहे आणि त्याला आपल्या साक्षीत्वात असणं केवळ असण्याचं वेड आहे. आणि तिसऱ्या कडव्यात म्हटलंय संत वैनतेय सदा निरामय. संत आणि त्यांचं मन हे गरुडासारखं आकाशात झेपावणार असतं आणि त्यांचं मन अमन झाल्यामुळे त्यांचं मन वैश्विक होतं आणि संतांचं मन वैश्विक होतं आणि संतांचं मन वैश्विक झालं की ते गरुडासारखी विश्वामध्ये झेप घेतं आणि ते स्वतःच वैश्विक मन म्हणून निरामय अत्यंत पवित्र शुद्ध असं राहतं. आणि असं त्यांचं निरामय मन असतं. त्या मनाने चंद्र आदित्य ग्रह तारे असं संपूर्ण जे आपल्याला ज्ञात नभांगण आहे अशी आपली ही जी सर्व ग्रहमालिका आहे. चंद्र आदित्य म्हणजे सूर्य, ग्रह तारे, त्याच्यातील अवकाशगंगा, सर्व नक्षत्रे हे सर्व आपल्याला असलेलं ज्ञात नभांगण ओलांडून जो संत आहे त्याचं मन जे वैश्विक झालेलं आहे असा वैश्विक मनाचा संत जणू काही वैश्विक गरुडच सर्वत्र झेपावतो. तो मनाचे आकाश सोडतो आणि विश्व मनामध्ये जातो
आणि विश्वमनामध्ये सुद्धा जाताना चंद्र सूर्य ग्रह तारे सर्व ओलांडतो आणि सर्व त्या नभांगणाच्या पार पलीकडे एकदा परतत्वामध्ये तो जाऊन राहतो. म्हणून इथे संत तीन तऱ्हेने सांगितलेलं आहे. निर्झरासारखा वाहणारा मनाने निर्मळ, सुगंधित केवड्यासारखा, परंतु आपल्या शुद्ध असणेपणात आपल्या कैवल्यामध्ये राहण्यासाठी जो वेडावलेला आहे, नादावलेला आहे, म्हणजे ज्याला केवळ साक्षीत्वात राहण्याचीच आवड आहे. आणि असा संत मनाने पूर्ण अमन झालेला असतो. तो वैश्विक मन झाल्यामुळे त्याने आपला देह ओलांडला, देहाची इंद्रिय ओलांडली, ग्रह तारे सूर्य चंद्र ओलांडले, सर्व नभांग ओलांडून तो पार पलीकडे दिगंतराला, दिशांच्याही पलीकडे परब्रह्मापर्यंत पोचला. असा संत जणू काही वैनतेय म्हणजे वैश्विक गरुडच आहे. म्हणून संत कसा आहे तर संत वैनतेय सदा निरामय. संत हा सदोदित निरामय, म्हणजे ज्याला आपण म्हणतो निरागस, ज्याला आपण म्हणतो पवित्र, ज्याला आपण म्हणतो अमन परम शांत, आणि ज्याला आपण म्हणतो की तो कसा आहे निरागस आहे, इनोसंट आहे. तर असा संत वैनतेय सदा निरामय असं हे तीन कडव्यांचं काव्य आहे. पहिल्या ठिकाणी तो निर्झरासारखा निर्मळ आहे, दुसऱ्या ठिकाणी तो कैवल्यात राहणारा कैवल्याचा वेडा सुगंधित केवढाच आहे, आणि तिसऱ्या ठिकाणी संतांचं मन वैश्विक असल्यामुळे त्याने आपलं देह इंद्रिय मन सर्व पसारा ओलांडला आणि ग्रह चंद्र सूर्य तारे ग्रह सर्व नभांगण सर्व सूर्यमालिका ओलांडल्या आणि पार पलीकडे तो कैवल्य गरुड, कैवल्यात राहणारा गरुड तो पार पलीकडे ब्रह्माच्या परिघावर गेला आणि स्वतःच ब्रह्म म्हणून विलसित झाला, शोभायमान झाला. तर असे संत असतात. आता हे एकदा नीट परत ऐका. संत वैनतेय सदा निरामय, आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन, मधुर निनादे थेंब थेंब चाले, वाहे निरंतर जुळ जुळ जळ, संत तो निर्झर अंतरी निर्मळ, नदीची काठी एकांती वसतो, गंधित करीतो जन मन सारे, भुजंग ही नादे ज्याचे वेडावला, संत तो केवडा कैवल्याचा वेडा, चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे, पार ओलांडिले ज्ञात नभांगण, मनाचे आकाश सांडियेले मागे, संत वैनतेय सदा निरामय. आता गंधित करीतो जनमन सारे, म्हणजे संत आपल्या निरामय अंतःकरणाने, संत आपल्या साधुत्वाने, आपल्या स्वाधुत्वाने, गोड स्वभावाने सर्व जनमन म्हणजे सर्व जनांचे मन, म्हणजे सर्व मानवांचे मन संतामुळे सुगंधित होते, गोड होते, स्वादू होते. म्हणून संत हा स्वादू असतो. स्वादू म्हणजे गोड रसाळ, आणि स्वादू मनाचा साधू सर्वांचीच मन रसाळ करतो, प्रेमाने भरून टाकतो. आणि एक साधू अवतीभवतीच्या पंचक्रोशीत आपल्या साधुत्वाच्या जोरावर सर्वांना साधुत्व देवत्व प्राप्त करून देऊ शकतो. अशी या साधुत्वाची महती संत वैनतेय सदा निरामय या कडव्यामध्ये 3 कडव्यात सांगितलेली आहे. आपण त्याचं चिंतन करा. सर्वांना शुभ दिन असतो. धन्यवाद.